मल्चिंग पेपरचं संशोधन जेव्हा झालं ना तेव्हा ते ह्या गोष्टीसाठी झालं होतं की मल्चिंग पेपरचा खालचा रंग काळा असतो आणि त्याच्यामुळे झाडाच्या तुमच्या पिकाच्या आजूबाजूला पूर्णपणे अंधार होतो, तिथे कुठल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश जात नाही आणि त्याच्यामुळे तिथे मित्र कीटक जे असतात ते तिथे बायोमास बनवायला सुरुवात करतात. बायोमास म्हणजे काय तर कार्बन. कार्बन तुम्हाला माहिती आहे की कधीही पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो. तर विदाऊट मल्चिंग पेपर ही प्रक्रिया फक्त रात्री होते, दिवसा ती प्रक्रिया होत नाही. म्हणूनच मल्चिंग पेपर वापरल्यानंतर पिकाची वाढ उत्तम होते असे सुरुवातीच्या काळामध्ये रिझल्ट आले. पण आता तुम्ही लोक काय करतायत की हे सर्व तत्व न बघतात फक्त स्वस्त मल्चिंग पाहिजे, हलका मल्चिंग पाहिजे म्हणून वापरतात आणि मग तिथे पूर्णपणे जर काळोख झाला नाही तर तिथे ही प्रक्रिया होत नाही. मग तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल? म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही कंपनीचा मल्चिंग घ्या, कुठल्याही साईजचा घ्या, हे बघून घ्या की त्याच्यामधून जो लाईट आहे तो आरपार व्हायला नको. जर तो आरपार होत असेल तर तो मल्चिंग तुमच्या कुठल्याही कामाचा नाही. आणि म्हणूनच मल्चिंग पेपरला काळा रंग काढून घ्यायचा असतो आणि सिल्वर रंग वरतून का असतो की सूर्याचा जो काही प्रकाश येईल तो रिफ्लेक्ट होईल. तर इतर फायदे तर मी मल्चिंगबद्दल भरपूर सांगितले, पण हाही एक महत्त्वाचा फायदा आहे की याच्याबद्दल आजपर्यंत कोणीही बोललेलं नव्हतं. आणि जर तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की बाबा मग आम्ही मल्चिंग पेपर लावायचा आहे तर आम्ही कुठकुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे, कसा मल्चिंग पेपर निवडला पाहिजे, तर ह्या गोष्टीवर मी एक पूर्ण मोठी व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही ती बघू शकतात.